श्री स्वामी समर्थ. दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का देतात जाणून घेऊया या दिवसाचं खास महत्व. 3.5 मोठांपैकी एक मानला जाणारा सण म्हणजे दसरा सर्वांसाठी उत्सव आणि चैतन्याचं वातावरण घेऊन येतोय. उद्या 2 ऑक्टोबर 2025 दसरा साजरा केला जाणार आहे. या दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणजेच आपट्याची झाडांची पानं देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचं दिसून येते. विजयदशमी चतुर्मासातील एक महत्वाचा सण म्हणजे दसरा. 3.5 मोठांपैकी दसरा एक मानला जाणारा चतुर्मासात अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिभेपासून तर नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाने ध्यान, ज्ञान आणि भक्ती पूजा केली जाते. प्रतीक म्हणजे सोने म्हणजे आपट्याची पाने आणि पाठ्यपुस्तके अर्थात सरस्वती देवीचे आणि शस्त्रांचे पूजन देखील केले जाते. धन संपदा, महालक्ष्मी, महाकाली, ज्ञान संपदा, महासरस्वती या 3 शक्ती देवींचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र उत्सवात बसवलेल्या गेलेल्या देवींच्या मूर्ती घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक आपट्याची झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून दिसून येते. विजयदशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का वाटले जातात याबद्दल जाणून घेऊया. विजयदशमी आणि दसरा शब्दाचं एक व्युत्पत्ती दसरा अशीही आहे. दश म्हणजे 10 आणि हर म्हणजे हरलेला आहे. दसऱ्याला आधीच्या 9 दिवसात म्हणजे नवरात्री देवीने शक्ती रूपाने 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दसरा साजरा केला जातो. विजयदशमी अशी नावे आहेत. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्यांचा वध केला तोही त्याच दिवशी. अतर्भूत विजयासाठी दिवसाला विजयदशमी असे म्हटले जातं. पांडवांनी अंतर्ज्ञान संपवतात शक्ती पूजन करून शमीच्या वृक्षावरील आपले शस्त्र परत घेतले आणि विराटाच्या गायीने पाळणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही हाच दिवस. या दिवशी समोल्लंघन, शमी पूजन, अपराजित पूजन आणि शस्त्रपूजन 4 कृतज्ञ परंपरा. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, अष्टप्रधानांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहीमवर गेल्यावर शत्रूंचा प्रदेश लुटून सोन्याच्या नाण्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असेही विजयदशमी किंवा शिल्लेदार मोहिमावरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांच्या ओवाळीत असे घरात गेल्यावर आणलेले लूट देवापुढे ठेवून नंतर देवाला, वडीलधाऱ्यांना, व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेने स्मृती संध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याचे रूपात शिल्लक उरले आहे असा एक मतप्रवाह आहे. आपट्याची पाने धार्मिक महत्व. आपट्याला शास्त्रीय नाव मुहुंबी रेशिमोसा असे. दसऱ्याच्या दिवशी शमीचे पाने एकमेकांना प्रदान करून नाहीतर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावी. यामुळे वास्तूची वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजस्वरूपी आपट्याची पाने ही आपण तेज कमी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षुब्ध झालेले लहरी आपट्याच्या पानांकडून ग्रहण केलं जाऊन त्या आपट्याचा बळावर प्रवाही बनला जातो व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी तेज स्वरूपी कारण आपट्याच्या मनातून जिवंताच्या तळहाताकडे सक्रिमन होतो. त्यामुळे जीवनाच्या हातावरील देवाच्या स्थानबिंदू कार्य करत होतो. हे बिंदू आवश्यक तत्व जीवनाचा सूक्ष्म देहापर्यंत अपना साह्याने झिरपलेले जाते. या कारणास्तव शमीचे पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडल शुद्ध करावे. त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजस्वी एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत ठेवतात असे सांगितले जाते. आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा. अश्मत महारुषमा दोष निवारण इष्टादर्शन देही कुरु शत्रु विनाशम. याचा अर्थ असा की अशमंतक महावृक्ष जो महादोषांनी निवारण करणारा आहेस तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या थोडाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णाचे शिल्पाचे तांबे नाणे ठेवावे. मग वृक्षा प्रदक्षिणा घालून बुंदाजवळी थोडीशी माती आणि वृक्षाची पाने घरी आणावी. यानंतर आपट्याची पाने सर्वांना नातलंगांना आणि मैत्रिणींमध्ये वाटावे. अशा प्रकारे आपल्याला